पाकिस्तानने भारताची विमानं पाडली। ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या विधानानं खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप। अजित पवारांना मोठा धक्का। 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ। देशात कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ। आकडा 3000 पार। महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 467 वर। आयसीयू बेड ऑक्सिजन तयार ठेवण्याचे रुग्णालयांना निर्देश। कोकणात जोरदार सरींची शक्यता। विदर्भात वादळी पावसाचा इशारा। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज। आजपासून 2 महिन्यांसाठी मासेमारी राहणार बंद। ताज्या म्हावऱ्याची आवक सोमवारपासून घटणार। मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता।